आपण आठवड्याभराचं वाटण तयार करून ठेवणार आहे, म्हणजे कुठल्याही रस्सा भाजीसाठी आपल्याला हे वाटण वापरता येईल। इथे मी एक मोठी वाटी खोबरं बारीक चिरून घेतले, तुम्ही इथे बारीक खिसून घेतलं तरी चालेल। 1-2 इंच आलं घेतलंय, 3-4 लसूण कुडी मी सोलून घेतलेली आहे, लसणाच्या कुड्या, आणि 2 कांदे मी उभा चिरून घेतलेले आहेत पातळ। आता आपण हे जे आहे ना सगळं चांगलं तेलावरती भाजून घेणार आहे, म्हणजे ह्याचं वाटण तयार केलं की आपल्याला 8 ते 10 दिवस हे वाटण चांगलं टिकलं जाईल फ्रीजमध्ये ठेवलं की। आता आपण मी इथे तव्यामध्ये हे सगळे भाजून घेणार आहे मसाले। यामध्ये मी तेल ओतलेलं आहे, यामध्ये आपण पहिला कांदा चांगला तेलावरती चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे मसाले तुम्ही चांगले भाजले की हे चांगले टिकतात। तुम्ही मटणाच्या भाजीसाठी, चिकनच्या कुठल्याही रस्सा भाजीसाठी हे वाटण तुम्ही वापरू शकता। वाटण तयार करून ठेवलं की फ्रीजमध्ये ठेवायचं। इथे पहा कांदा चांगला भाजायला आलेला आहे, एकदम असा ब्राऊन आपण ह्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा। इथे आपण लसूण घालून घेऊया। इथे पाहू शकता तुम्ही लसूणही किती मस्त असा सोनेरी रंगावरती मस्त ह्यामध्ये भाजून घेतलेला आहे। आता आपण हा लसूणही काढून घेऊया। आता ह्यामध्ये आपण आलं भाजून घेऊया। मी आलं चांगलं धुवून घेतलेलं, पाण्यामध्ये ठेवलेलं आणि मग चांगलं चोळून घेतलेलं आहे, म्हणजे साल वगैरे काही काढलेली नाही। तर हे पण आपण मिनिटभर ह्यामध्ये चांगलं भाजून घेऊया। इथे पहा आलंही मस्त भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण हे आलंही काढून घेऊया। इथे आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण चांगलं ब्राऊन रंगावरती तेलावरती भाजून घ्यायचं। आता इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे ना, त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं खोबरं आलं लसूण घेऊन फिरवणार आहे। मग त्यामध्ये मी कांदा आणि कोथिंबीर घालून हे वाटण बारीक वाटून घेणार आहे। पाणी लागलं तर थोडंसंच पाणी वापरायचं, म्हणजे आपलं हे वाटण चांगलं टिकतं। अशा पद्धतीने वाटण बनवून ह्या वाटणातले तुम्ही रस्सा भाजी बनवून पहा, एकदम मस्त अशी चविष्ट रस्सा भाजी होते। आता इथे पहा खोबरं एकदम मस्त भाजलेलं आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊया, काढून थंड करून घ्यायचं, मग आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया। आता हे मी काढून घेते। आता इथे पहा मी हे सगळं मसाले जे आहेत ना सगळे भाजलेले काढून घेतलेले आहे, किती मस्त सगळं भाजून घेतलेलं आहे। आता इथे पहा मी कोथिंबीरही घेतलेली आहे, मी चांगली एकदम पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। ही कोथिंबीर मी पहिलं खोबरं, आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घेऊया। आता इथे पहा मी यामध्ये खोबरं आलं लसूण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आता आपण हे पाणी न घालता एकदम बारीक वाटायचं, आणि हे वाटून झालं की मग ह्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून परत एकत्र पण हे वाटण तयार करायचं। पाणी लागलं तर थोडंसं वापरायचं आपण। आता हे आपण हे मसाला जे आहे ना वाटण, हे वाटण वाटून घेऊया। हे जे आहे ना खोबरं आलं लसूण आपण एकदम बारीक केलेलं आहे। ही कोथिंबीर आहे ना बारीक जरा चिरून घेतलेली आहे। आता आपण हा कांदा आणि कोथिंबीर ह्यामध्ये घालून वाटण चांगलं परत आता फिरवून घेऊया। ते पहा मी ह्यामध्ये थोडं सुद्धा पाणी वापरलेलं नाही, लागलं तर आपण थोडंसं छोटंसं चमचाभर पाणी घालायचं। बारीक करून घेऊया हे वाटण। तर इथे पहा
मी हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे वाटण. मी एकदम हा छोटा चमचाभरच पाणी ओतलेलं आहे ह्यामध्ये. पहिलं चांगलं फिरवून घेतलं, थोडंसं बारीक न वाटलं त्यामुळे एकच चमचाभर पाणी ओतलेलं आहे. एकदम मस्त असं आपलं हे 8 ते 10 दिवस टिकणारं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हे वाटण एका डब्यामध्ये काढून घेऊया. आता इथे पहा, हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. मी एका डब्यामध्ये काढून घेतलं. आता आपण ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवूया. ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची त्यावेळेस आपण हे वाटण वापरायचं.